3:30 झालेत आणि जस्ट आम्ही घरून निघालोय. सो आत्ता चाललोय किट्ट्याला, प्लुटोला आणि विनयला घ्यायला आळंदीला. सो आळंदीवरनं त्यांना पिकअप करणार आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जर्नी आम्ही चालू करणार आहे. सो कंटिन्यू राहा आमच्यासोबत. 3:41 झालेत आणि मी आता MIT कॉलेज समोर. वेदांत आणि किट्ट्या येतात आहे, म्हणजे किट्ट्या घरून निघली आहे आणि वेदांत हॉस्टेलला आहे, पण तो येतोय 5 मिनिटात येतो म्हणलाय. त्याचाच कॉल आलता आता. आणि इथून ह्या दोघांना घेतल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे विनयकडे, जो की राहिला आहे मोशीमध्ये. तिथून त्याला पिकअप करणार आहे आणि मग जी पुढची जर्नी आहे ती स्टार्ट करणार आहे. ओके. सो हा प्लुटो आलाय चलत चलत हॉस्टेलवरनं. सो प्लुटो तर आलाय, आता वेट करतोय फक्त किट्ट्याचा, म्हणजे किट्ट्या आले की आम्ही कॉलेजपासून निघतो. ओके. आत्ता आलोय विनयच्या सोसायटीच्या समोर. आणि भाऊला बाई 5-10 मिनिटं झालेत फोन लावून आणि तो अजून खाली नाही आलाय. बाई मी तर म्हणतो अर्धा तास झाला रे प्लुटो त्याला कॉल करून. मी कॉल केला होता त्याला, तो अजून खाली नाही आलाय. म्हणजे त्याच्या गेटच्या समोर येऊन आम्ही थांबलोय, लिटरली 10 मिनिटं झालेत आम्ही थांबलेलो, अजून तो येतोय. तो काकू आणि तो आलेला आहे बाहेर. नाईटलाच मिसिंग लिंक बघायला भेटणार आहे. सो बॅड भाई, सकाळ सकाळी वगैरे बघायला भेटला असं, व्ह्यू वगैरे चांगला आला असता, जे की कॅप्चर केलं असतं आणि ते पण टाकलं असतं ब्लॉग मध्ये. पण जाऊ दे आता. कसं चालू प्रवास? ती झोपली यार. वेदा काय नाही गाणे घेत शांत बनत. सो विनय आणि माणिक मामा पुढे बसलेले आहेत आणि निवांत गाणे लावून आम्ही चाललेलो आहे. काही लास्ट टाइम ज्या प्लेसला आलो होतो, जिओ कन्व्हेन्शन सेंटर, ते जस्ट मागे गेले आणि परत आम्ही तिथून आलोय. म्हणजे सेकंड टाइम मुंबईला आलोय आणि त्याच रूटने चाललोय जिथं फर्स्ट टाइम आलो होतो. आणि ज्या ठिकाणी आम्हाला जायचंय आता, त्या ठिकाणी सेम रूट आम्ही म्हणजे युज करतो किंवा एकच रूट असू शकतो. तो भारी वाटलं, म्हणजे नाही का परत तीच जागा बघून. आता म्हणजे 2 आठवडे झाले होते आलेलो, ते परत तिथूनच चाललंय. अपग्रेड होतोय आणि त्याच्यामध्ये हिला यायला भेटलं नव्हतं. विनय मी प्लुटो तर आलो होतो, पण हिला नव्हतं यायला भेटलेलं. भाई जस्ट आम्ही एका बीचवर आलोय. म्हणजे काय नाव आहे प्लुटो याचं? बँड स्टँड म्हणून एरिया आहे हा, तिथं आलोय. आणि इथून आमचा कसले हसतात ते भाई बघा. चुप यार, नाही काय तू फ्रीज झाला. सो जे की इथून 300-400 मीटरवर ताजलँड एंड्स हॉटेल आहे आणि आम्हाला तिथं जायचं आहे. आणि आम्ही जस्ट आता एक असंच गाडीतून व्ह्यू बघितला म्हणून थांबलोय साईडला, तसं आम्ही टायमिंगवर वगैरे पोहोचलोय. सो हाय, आम्ही ताजमध्ये आलेलो आहे आणि जो इव्हेंट आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये चालू होते, म्हणजे रजिस्ट्रेशनच चालू होते 5-10 मिनिटांमध्ये. त्याच्यानुसार आम्ही टायमिंगवर पोहोचलोय ताजमध्ये.
सो एकदा तुम्ही काचचा लुक बघा. वेलकम टू जयदीप वडे ब्लॉग्स. जसं की आपण आत्ताच लेटेस्ट मध्ये नवीन चॅनल सुरू केलाय, ज्याचं नाव आहे, जे आता मी सांगितलं तुम्हाला. बरं, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे व्हिडिओज असतील ते पूर्ण बघा, लाईक करा. बाकी काय नाही म्हणणार. शेअर करा. कमेंट करा, शेअर करा Share तुमच्या जे मित्र वगैरे असतील त्यांच्यासोबत. आमची जी जर्नी आहे, स्टार्टअप जर्नी आहे, ती कशी आम्ही ग्रो करतोय किंवा ती जर्नी आम्ही कशी इम्प्लिमेंट करतोय त्या जर्नीमध्ये, ते माझ्या ब्लॉग सोबत तुम्ही बघू शकता.